सर्वरी भाग 6। तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 5 बघितलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा। कालच्या भागात सॉरी पण मला काहीच बनवता येत नाही, ती काहीशी नाराजीच्या स्वरात म्हणाली। तिचं म्हणणं ऐकून तो हसतो आणि तसाच हात पकडून तिला जवळ घेतो। आता पुढे काही गरज नाही तुला बनवायची, या घरात सर्वेंट्स लोक आहेत बरेच। अमन तिच्या ब्राऊन डोळ्यात पाहत म्हणाला। त्याचं बघणे, तिला टच करणं, त्याचा स्वभाव, सगळं काही तिला भावत होतं। आजवर कधी कोणी तिच्यासोबत एवढ्या प्रेमाने बोलत नव्हते आणि तो मात्र प्रत्येक वेळी आपल्या अंदाजाने तिला जिंकत होता। त्याच्या एवढ्या जवळ असल्याने तिला कसं तरी होतं। सर्वरी, घर आवडलं का तुला? अमन तिच्यापासून दूर होत म्हणाला। त्याच्या बोलण्याने ती भानावर येते आणि समोरच्या दिशेला पाहायला लागते। एक मोठा असा पांढऱ्या शुभ्र रंगाचा मॉडर्न टाईप बंगला तिच्या नजरेत पडतो, पण तिची नजर बंगल्यावर असलेल्या अक्षरावर खिळते। बंगल्याच्या वरच्या बाजूला मध्यभागी काही अक्षरं लिहिली होती। ती अक्षरं पाहून सर्वरीला काय बोलावे ते कळत नाही, कारण तिचं नाव होते ते मराठीमधून लिहिलेले सर्वरी असं। ती एकदा त्याला पाहते आणि एकदा त्या नावाला। मी जर नसते आयुष्यात मग? सर्वरी म्हणाली। तू नसती तर हा अमन बिना लग्नाचा राहिला असता। हा माझा बंगला आहे, यात फक्त तुझं आणि माझं प्रेम आहे बहरलेले। प्रत्येक भिंतीवर तुझे फोटो आहेत। मला आठवण आली की मी इथेच यायचो। अमन बंगल्याला पाहत म्हणाला। एवढं प्रेम? सर्वरी हळवी होऊन विचारते। हो, स्वतःपेक्षा जास्त, अमन तिला पाहून म्हणाला। ती त्याच्या या बोलण्यावर शांत राहणे पसंत करते। तिला कळत होतं त्याचं प्रेम, पण मन मानून घेत नव्हतं कुठेतरी। अमन तिला समोर चालायला सांगतो, तशी ती चालत त्या बंगल्यापाशी जायला लागते आणि अमन तिच्या मागे मागे तिला पाहत चालत असतो। सर्वरी दिसायला खरंच खूप सुंदर होती, पण कुठेतरी हरवलेली असायची नेहमी। नाचताना मात्र ती जगाचा विसर पडून नाचत असायची। तिचे ते चेहऱ्यावरचे हावभाव आणि आताचे हावभाव यात भरपूर फरक असायचा। आताचे हावभाव तिचे थोडेसे गोंधळलेले होते। आजवर कोणीच एवढं माझ्यासाठी केलं नाही आणि यांनी त्यांची फॅमिली, घर, सगळं काही माझ्या स्वप्नांसाठी सोडलं। प्रेम करतात म्हणून एवढं कोण करतं ना? हा बंगला, हे सगळं काही माझ्यासाठी बनवलं। खरंच किती प्रेम आहे याचं माझ्यावर। मला आमच्या नात्याला पुढे न्यायचे आहे। कसं सांगू यांना हे माझ्यासाठी करतात म्हणून नाही? अहो, माझं प्रेम आहे तुमच्यावर। तुम्ही आहातच रिअल जेंटलमेन की कोणीही मुलगी तुमच्या प्रेमात पडेल असे। मग मी तर तुमची बायको आहे ना, मला अधिकार आहे तुमच्यावर प्रेम करायचा। यात काही चुकीचं नाही वाटत। नवरा बायकोमध्ये प्रेम असणं हेच आपल्या नात्याची वीण घट्ट करेल ना? तुम्हाला कसं सांगू मी? सर्वरी मनातच विचार करत म्हणाली। तिचे मध्ये मध्ये हातांसोबत चुडबुड चालू असते। अमन डोळ्याच्या कोपऱ्यातून तिला पाहत असतो, पण तो काही तिला बोलत नाही। सर्वरी तशीच घरात जात असते की तेवढ्यात एक बाई तिच्यासमोर येते। मालकीन बाई, पहिल्यांदा येत आहात ना घरात? मग 2 मिनिटं थांबा बघू, आम्हाला औक्षण करू दे तुमचं। ती बाई हातात ताट आणून हसून म्हणाली। तिचं बोलणं ऐकून सर्वरी जागीच थांबते। या आहेत रखुमाई आजी, इथेच असतात देखभाल करायला। खूप प्रेमळ आहेत हा सर्वरी। आणि आजी, तुम्ही मालकीनबाई म्हणू नका, सर्वरी म्हणा, अमन मागून येऊन म्हणाला। तशी सर्वरी त्यांना हसून दाखवते। तुम्ही मला सर्वरी म्हणा, आपल्या नातीसारखं समजून। सर्वरी हळू आवाजात म्हणाली। 1 नंबर आहे हा साहेब तुमची पसंत, आजी सर्वरीला टीका लावत म्हणाल्या। यावर सर्वरी मस्त अशी गोड हसते। आजी वयस्कर होत्या, पण तेवढ्याच प्रेमळ अशा होत्या। अमन आला की त्याच्या जेवणाचं सगळं त्याच बघत असायच्या। कितीतरी वर्षापासून ते त्या घरात असल्याने अमनने कधी त्यांना सर्वेंटसारखं न वागवता आपल्या माणसांसारखं वागवलं होतं। त्यामुळे त्या अमन आणि सर्वरीला आलेलं पाहून आनंदी होतात। आजी अमनचं कौतुक करून थकत नव्हत्या। सर्वरी देखील त्यांच्याकडून अमनचं ऐकून इम्प्रेस होत होती। अमन मात्र थोडासा वैतागात होता, कारण त्याला जास्त प्रमाणात कौतुक आवडत नव्हतं त्याचं। आजी,
तुम्ही जावा बघू झोपायला, आम्ही फ्रेश होऊन खायला घेऊ हां. अमन त्यांना समजावत म्हणाला. ठीक आहे साहेब. आजी असं म्हणून हसून तिथून निघून जातात. त्या गेल्यावर अमन सर्वरीला तिला राहण्याची रूम दाखवतो आणि स्वतः तिथून जात असतो की तेवढ्यात सर्वरी त्याचा हात धरते. तुम्ही कुठे जात आहात? आपण दोघं राहू शकतो इथे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, सर्वरी म्हणाली. सर्वरी, तुला आकवड वाटू नये यासाठी मी दुसऱ्या रूमला जात आहे. इथे कोणी आपल्याला काही बोलणार नाही, अमन म्हणाला. अहो, काही गरज नाही, सांगितले ना मी, सर्वरी वैतागात म्हणाली. तिने त्याचं मनगट पकडलं होतं, तरीही तिचं ऐकून अमन तिला नकार कळवतो. अहो, तुम्ही ऐकणार नाही का माझं? ती काहीशी चिडून म्हणाली. सर्वरी, आपल्यात नातं नाही आहे, हे नातं तुझ्यावर लादलं गेलं आहे, त्यामुळे नको, अमन आता विचार करून बोलतो. तो ऐकत नाही हे पाहून सर्वरी पटकन त्याच्या मानेत हात घालते आणि थोडीशी टाचा उंचावून उभी राहून त्याला काही कळायचे आत त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. अमनला काही कळत नसतं. तो डोळे मोठे करून फक्त तिला पाहत असतो. सर्वरी मात्र लाजून हळूवार त्याच्या ओठांना आपलं करत असते. जसा तिचा वेग वाढतो तसे अमनचे हात आपोआप तिच्या कमरेवर विसावतात आणि तो देखील आता तिच्यात गुंतून हळूहळू तिला पॅशनेटली किस करायला लागतो. नकळतपणे त्याच्या डोळ्यांतून एक थेंब बाहेर पडतो. पण आज सर्वरीला काही त्याला सोडायचं नव्हतं, म्हणून ती अजिबात त्याचे ओठ सोडत नाही. शेवटी अमन श्वास जड पडतात म्हणून तिला बाजूला करतो आणि आपल्या घट्ट मिठीत बंदिस्त करतो. सर्वरी मोठ्याने श्वास घेते आणि स्वतःला शांत करते. हे नातं आहे आपलं. मी तुम्हाला नाही त्रास देऊ शकत, तुमच्या प्रेमाला पण नाही. तुम्ही माझ्या आयुष्यातील अशी व्यक्ती आहात की ज्याला मला भरभरून प्रेम करावे वाटतं. तुम्ही ऐकूनच घेत नव्हता, त्यामुळे असं वागावे लागलं मला, सर्वरी शांत होत म्हणाली. तिची हाईट अमनच्या गळ्या एवढी होती, त्यामुळे अमनने तिला स्वतःकडे लॉक केलं होतं. सर्वरीने जे काही केलं होतं आता ते त्याला आतून सुखावून गेलं होतं. ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आज त्याच्या एवढ्या जवळ होती की त्याला तिला किती प्रेम करावे कळत नव्हतं. तो अगदी एखाद्या नाजूक बाहुलीप्रमाणे कुरवाळत असतो. सर्वरी देखील त्याच्या स्पर्शात हरवून जाते. ती बाजूला होते आणि त्याचा चेहरा स्वतःच्या उंजळीत पकडून त्याच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवते. तो फक्त डोळ्यात पाणी ठेवून तिला पाहत असतो. ती हळूहळू पूर्ण त्याच्या चेहऱ्यावर स्वतःचे ओठ फिरवायला लागते. आज तिला हवं ते ती करत होती, कारण त्याला बोलण्याने कळणार नव्हतं, त्यामुळे स्पर्शाने ती त्याला सांगून हक्क गाजवत असते. तुम्ही फक्त माझे आहात आणि मी फक्त तुमची. अमन, आजवर कधी कोणाला असं किस नाही केलं, एव्हाना कोणाला जवळ पण नाही केलं, पण तुमच्यात वेगळं आहे जे मला तुमच्याकडे ओढत असतं. काहीतरी खास आहे आपल्यात, सर्वरी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. तिचं ऐकून तो डोळ्यात पाणी ठेवून हसतो. तो तिचे हात बाजूला करून पुन्हा एकदा तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिच्या कानाला हळूच किस करतो. तू पण फक्त माझीच आहे, याबरोबरच तुझे स्वप्न पण माझंच आहे. थँक्यू मला स्वीकारल्याबद्दल, अमन तिला मिठीत घेऊन म्हणाला. त्याचं म्हणणं ऐकून ती आनंदी होते. आता काही वेळापूर्वी जे तिने केलं ते सर्व आठवून ती स्वतःशीच लाजत असते. अमन तिला पाहून हसतो. अशीच राहा आनंदी, तो तिला बाजूला करत म्हणाला. तिचा आनंद पाहून तो आनंदी होत होता. अमन आणि ती काही वेळ तसेच बोलत बसतात आणि नंतर आपलं जेवण करायला जातात. जेवण वाढायचं कसं हे देखील सर्वरीला कळत नसतं. अमनच तिला शिकवतो आणि भरवायला लागतो. ह्या घरात त्या दोघांना बोलणारे कोणीही नव्हते, त्यामुळे ते मस्त असे आपले जेवण करायला लागतात. काही वेळाने जेवण करून आवरून बेडरूममध्ये येतात. तुम्ही इथं झोपा माझ्याजवळ, सर्वरी हट्ट करत म्हणाली. कारण तिला वाटलं अमन सोफ्यावर जाईल झोपायला. याचा विचार करून ती म्हणते. अमन हसूनच तिच्या बाजूला पडतो. सर्वरी खुश होऊन त्याच्या बाजूला झोपायला जात असते की तेवढ्यात तिचा फोन वाजतो. तशी ती फोनवरचं नाव पाहते आणि ते पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटतात. कारण नाव तिच्या वडिलांचे झळकत होतं. ती तसाच फोन बाजूला ठेवत असते की तेवढ्यात अमन तिच्या हातून फोन घेतो. सर्वरी, मी असताना तुला घाबरायची गरज नाही, कारण मी बोलणार आता यांच्यासोबत, अमन असं बोलून तो काल उचलतो. तो काही बोलणार तर पलीकडून बोलणं सुरू होतं.
काय ग उदसे, तिथे जाऊन पण माती खाल्ली का? घरात बंद केलं तर बाहेर जाऊन सासरच्या लोकांचे नाव बदनाम करायला लागली तू. तुझं थांबवलं नाही हे सगळं तर तंगडं मोडून ठेवीन तुझं. एक व्यक्ती भयंकर रागात चिडून तोंडाला येईल ते बोलत असतो. ते बोलणं ऐकून अमनच्या चेहरा लाल होतं, डोळ्यात अंगार फुलतात. मिस्टर नानाभाऊ पाटील, तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहात ना, ती माझी बायको आहे. सर्वरी अमन जाधव आहे. माझ्या बायकोबद्दल वाईट बोलणाऱ्या लोकांचे मी काय हाल करतो ना, हे लवकरच कळेल तुम्हाला. माझी बायको रस्त्यावर पडलेली मुलगी नाही आहे जे तुम्ही असं बोलत आहात. ती एका भारतातील फेमस उद्योगपतीची बायको आहे. त्यामुळे बोलताना मॅडम हा शब्द उच्चारला गेला पाहिजे तुमच्याकडून. अमन रागातच पण तितक्याच शांततेत मॅडम शब्दावर जोर देत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून पलीकडे शांतता पसरते. जावई तुम्ही? आम्हाला आमच्या मुलीसोबत बोलायचे आहे. नानाभाऊ पाटील म्हणजेच सर्वरीचे बाबा शांततेत म्हणाले. ती तुमची मुलगी नाही राहिली मिस्टर नानाभाऊ पाटील. ती आता सर्वरी अमन जाधव आहे. त्यामुळे पुन्हा तिच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करू नये. परिणाम वाईट होतील. अमन असं बोलून फोन कट करतो. तो स्वतःला शांत करण्यासाठी एक मोठा श्वास घेतो. आय स्वेअर सर्वरी, हे जर तुझे वडील नसते ना, तर आज नक्कीच मी यांना सोडलं नसतं. अशा घरात तू राहिली जिथं तुला थोडी देखील किंमत नाही. का तर तू मुलगी होती म्हणून. सर्वरी, आता तुला काहीच कमी पडू देणार नाही हा अमन जाधव. तुझे लाड करायला, तुला स्वप्न पाहायला देणार मी. तसंच त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मदत देखील करणार आहे मी. अमन तिच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला. जाऊ दे ना, मी विषय सोडला त्यांचा. मला आता तुम्ही आणि माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे. बाकी जास्त काहीच नको, सर्वरी म्हणाली. तसा तो तिला पाहतं. ओके, तू सोडला ना, मग ठीक आहे. आता मला बाजूला घ्या झोपायला बोलली आणि आता स्वतःच अशी दूर पडत आहेस. अमन बेडवर पडून नाराज होत म्हणाला. तो उगाच बेडच्या एका कोपऱ्याला सरकून दुसरीकडे पाहून झोपतो. तो डोळे बंद करून शांत पडलेला असतो की तेवढ्यात त्याच्या पोटाभोवती कोमल असा मुलायम स्पर्श होतो. तसा तो गालात असतो, पण काहीच तसं चेहऱ्यावर न दाखवता झोपून राहतो. सर्वरी हळूच त्याच्या अंगावर चढून मुद्दाम त्याच्या समोर जाऊन कुशीत शिरते, एखाद्या मांजरीच्या पिल्लासारखी. तसा तो गालात हसून तिच्या भोवती हातांचा विळका घालतो. पडली बिडली खाली तर, या विचाराने. सर्वरी, सरळ झोप बघू. असे नखरे नाही चालणार. अमन थोडंसं खोटो चिडत बोलतो. नवरा जर नखरी झेलणारा असेल तर करायला काय हरकत आहे ना. सर्वरी असं म्हणून त्याच्या छातीवर स्वतःचं डोकं ठेवून डोळे बंद करते. तो हसूनच तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवतो. वेडी झाली आहेस तू. बट मला अशीच सर्वरी पाहायला आवडेल, अमन गालात हसत म्हणाला. तो तसाच तिला जवळ घेऊन झोपी जातो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.